आई 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 हिची हिम्मत कशी होते इकडे यायची? एक तर माझ्या मुलाला नादाला लावते आणि वर इकडे येते. उदयलक्ष्मी एक मिनिट. एक तर मेसेजी करते आणि वरती मला हेल काढून दाखवते ही मुलगी. एक मिनिट आई, ते मेसेजचं तुला कसं कळलं? कोणी सांगितलं? अरे विघ्नेश. हे बघ काय काय इकडे बघून नाही कळत का कशी मुलगी आहे ते? हे बघ मी तुला आधीच सांगते, आम्ही तू सोडून आम्ही सगळे अत्यंत सभ्य आणि साध्या घरातली माणसं आहोत. असं वागलेलं मला चालणार नाही. ओ बाई, हे बघा मी काही बोलत नाहीये ना, याचा फायदा घेऊ नका तुम्ही. तोंड सांभाळून बोला. बोट करून बोलते ही माझ्याकडे. एवढीशी पोरगीनी बोलते की एवढी तोंड सांभाळून बोला. काय तोंड सांभाळून बोला? माझ्या पोराला कटवतेस आणि मला काय तोंड करून दाखवते? बघा खूप बोलताय तुम्ही. मीच बोलते. आमच्या घरात फक्त मीच बोलते. आणि दुसरा तू काय याला म्हणालीस का? हा, तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. याला काय सांगतेस तू? हे बघा, तुम्ही माझ्याशी आवाज चढवून बोलू नका. मी तुमची मुलगी नाहीये. हेच किती ओरडून बोलतेस आणि मला बाई म्हणते. अरे मावशी नाही, काकी नाही, काही संस्कार होते. अशी माझी मुलगी असून काय होते? तुम्ही असते ना, मी सोडून दिली असती ती देवाला. आलिया, नलिनी आई. हे बा आलिया, आपलं काय ठरलं आपण बोलून सगळं सॉर्ट आउट करणार आहोत, बरोबर? आई सॉरी, पण तिची खरंच चूक नाही या सगळ्यात. आई आई बोलू नको माझ्याशी. आई एका परक्या मुलीसाठी मला नलिनी म्हणाला. आई परमेश्वरा, पुरुष निघालास रे. शी, शी, पुरुष निघालास तू. नलिनी, अगं आधी त्याचं ऐकून तरी घे. नाही ऐकून घ्यायचं मला काही. हे बघ मी तुला शेवटचं सांगते, ही मुलगी जर इथून आणि तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली नाही तर मी आई. नाही. आई. काहीतरी करेन. आई हे बघ नलिनी, तू आधी शांत हो. हा सौमित्र, काय घोळ झालाय सांग ना. अगं माई, जिने हा घोळ घातलाय ना तिलाच विचारणार आहे आता मी. कार्ट्या, मी काही गोळ घातलेला नाहीये. सगळं हे आहे ते. कशा या वाईट चालीच्या मुली आणि असा मेसेजी करून तुमची प्रेम प्रकरण. शी शी. एक्सक्यूज मी, माझं प्रेम वगैरे काही नाही हा त्याच्यावर. असंच पैस लावलेली आम्ही. हा कसली बाई? चला आज जाऊन बोलूया. चला आज चला. ए, आज चला पटकन आज चला आत. ए कसली पाहिजे रे? आई तू थांब इथेच. नलिनी, तू शांत हो तू. पैज तू आता काही विचार करू नकोस. त्यांनी सांगितलंय ना तुला, तो सांगेल आपल्याला. हा पैज. गुड नाईट माई. मी अरे बसू का आता इथं तरी? बस पायाशी बस माझ्या. ये गोड है माई. अरे अपना तो दिल आ गया. माई किसकी आहे? याच्यात पण क्रेडिट घे. याच्यातही क्रेडिट घे. तुला माहितीये का, आमचा बियर पिण्याचा कार्यक्रम ठरलाय. बियर ऍक्च्युली मी सोडली आहे, पण गुड फॉर यू. गुड फॉर यू. जळकी सोडली म्हणे. जळत नाहीये, गुड फॉर यू. जळत नाहीये म्हणजे. ठीक आहे ये कोण आहेत गया? अगं याच तर आहेत माताजी. हो, छान आहेत दिसायला. छान नाही, तू नीट बघ त्यांच्याकडे. तेजस्वी आहेत त्या. काय स्पिरिच्युअल पॉवर्स आहेत ग त्यांच्याकडे. शी इज आउट ऑफ दिस वर्ल्ड. शी इज ग्रेट. तुला माहिती, मी जेव्हा मेडिटेशन कॅम्पला गेले होते ना, तेव्हा मला एक शब्दही बोलता येत नव्हता. म्हणजे
म्हणजे माझा घसा पूर्णपणे गेलेला होता. आणि मग एके दिवशी मला माताजींनी त्यांच्या जवळ बोलावून घेतलं. त्यांनी असं खोलवर माझ्या डोळ्यात बघितलं. मला म्हणाले की बाळा, तुझं तुझ्या आईबाबांबरोबर काही भांडण झालंय का? आणि तिथे मी स्टन झाले ग. मला वाटलं ह्यांना कसं कळलं. आणि मग त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. तुला माहिती आकृती, त्यांच्या स्पर्शामध्ये ना इतकी माया होती, इतकं प्रेम होतं ना की मी गेले. मी ओक्साबोक्शी रडायला लागले त्यांच्या समोर लहान मुलीसारखी. आणि मग त्या मला थोपटत राहिल्या. मला इतकं छान, इतकं सिक्युअर वाटलं ना. म्हणजे आईच्या पोटात परत गेल्यानंतर आपल्याला कसं सेफ वाटेल, सिक्युअर वाटेल, असं फील झालं मला. तुला खोटं वाटेल आकृती, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा आवाज पूर्णपणे बरा झाला होता. हे सगळं माताजींमुळे झालंय ग. माताजींनी माझं आयुष्य बदलून टाकलं. त्यांनी अनुभव दिलाय ग मला. म्हणून माझी श्रद्धा आहे माताजींवर. आय कॅन अंडरस्टँड. खूपच डीप एक्सपिरियन्स मिळालाय तुला. तुला पटतंय ना? तुला कळलं ना मला काय म्हणायचं? तुला कळलं ना? हे ना, हे जे तुला कळलंय ना, हे इतर कुणालाच कळत नाहीये. माईला पण कळत नाहीये. माईला असं वाटतंय की मी माताजींच्या मागे वाहवत चाललीये. मला काही कळत नाहीये, मी शुद्धीत नाहीये. पण असं नाहीये ग. माताजींनी अनुभव दिलाय मला. जी श्रद्धा आहे त्यांच्यावर. श्रद्धा लागतेच माणसाला. श्रद्धेने तर मिरॅकल्स होतात ना. बघ ना, श्रद्धा आहे म्हणूनच तर मी इतक्या पेशंटसाठी इतकं काम करू शकते. माझा तर पूर्ण विश्वास आहे की आमच्या एनजीओसाठी कित्येक पेशंट्सना त्यांच्या हेल्थसाठी, ऑपरेशनसाठी एवढे पैसे गोळा होतात. कशामुळे? कुठची तरी एक लार्जर शक्ती आहे ना, त्यामुळेच. करेक्ट आहे, अगदी करेक्ट बोललीस तू. आणि मला काय वाटतं, आता ना मी त्या शक्तीशी कनेक्टेड आहे. माझा कायमस्वरूपी संबंध आहे त्या शक्तीशी. तर माहिती, मी जेव्हा ध्यानाला बसते ना, तेव्हा मला इतकं छान वाटतं आतून. खूप आनंद होतो मला. तुझा बॉयफ्रेंड, त्याला चालतंय सगळं? ब्रेकअप झालाय आमचा ऍक्च्युली. आय एम सो सॉरी. नाही, डोंट फील सॉरी अबाउट इट. आय एम हॅपी. फक्त मला सौमित्रचं जरा वाईट वाटतंय. पण मग म्हणजे हे एवढं सगळं झाल्यानंतर कामासाठी का होईना मी त्याला भेटायला जावं की नाही? अगं, तो प्रॉब्लेम नाहीये आमच्यात. पण आणि इनफॅक्ट सौमित्राला ना या सोशल सर्व्हिसेस वगैरे खूप आवडतं. पण मला खूप वाईट वाटतं ग. मला खूप गिल्टी वाटतंय ग. त्याची चूक काहीच नाहीये. सगळं त्यालाच भोगावं लागतंय. मी आकृती दासगुप्ता. अरे, दासगुप्ता? पण मराठी चांगलं आहे की तुझं, म्हणजे तुमचं. हो, माझे वडील बेंगॉली आहेत, पण माझी आई मराठीच आहे. मी दिल्लीला असते, पण मी आता पुण्याला आले. शिफ्ट झाले, म्हणजे मैत्रीकडेच राहते मी.